प्रत्येक मराठा समाजाच्या बांधवाची ती इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. हे आंदोलन चालूच राहणार आहे. मनोज जरांगे पाटील हे ट्रीटमेंट घेत आहे, पण सर्वसामान्य मराठा बांधव हे आपापल्या गावात हिंसक कुणी बनणार नाही. हिंसक जर कोणी केलं तर त्याची जबाबदारी आमचे समाज बांधव प्रत्येक गावागावात साखळी उपोषणाच्या माध्यमातून असतील, तहसीलवर जाऊन रीतसर निवेदन देणं असेल. आमचा लढा प्रत्येक गावात, तालुक्यात, वाड्या वस्त्यांमध्ये, शहरांमध्ये चालूच राहणार आणि आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून देणार की आमच्या मराठा समाजाला तुम्ही आरक्षण द्या. ही आमची मागणी चालूच राहणार आहे. गेल्या 30-40 वर्षापासून मराठा आरक्षणाची मागणी चालू आहे आणि चालूच राहणार. आज अण्णासाहेब पाटील ज्या वेळेला असा सरकारला त्यांनी अल्टिमेटम दिला होता की उद्या सकाळपर्यंत जर आरक्षण दिलं तर ठीक, नाही तर मी माझ्या स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून आत्महत्या करून घेईन. सरकारने तेव्हाही दखल घेतली नव्हती. त्यांनी सकाळी स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी घालून आत्महत्या केली होती. असे अजून आम्ही किती बळी पाडायचे. आता सहन होत नाही. सरकारने ही भावना लक्षात घ्यावी. नाहीतर काँग्रेसच्या काळात जेव्हा 2013ला सरकार होतं त्यावेळेलाही हा मराठा आरक्षणाचा मुद्दा असाच पेटला होता आणि आम्ही सर्व मराठा समाज बांधवांनी तेव्हाही सरकारला सांगितलं होतं की जर तुम्ही याच्यावर दखल घेतली नाही तर सरकार कोसळल. पण त्यांनी सिरियस घेतलं नाही आणि 2013-14ला नरेंद्र मोदी साहेब यायचं कारणच ते झालं की हे नरेंद्र मोदी साहेब मराठा समाजाला न्याय देतील म्हणून सकल मराठा समाज, अखंड मराठा समाज हा नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी उभा राहिला होता. मराठा समाजाचे सर्व नागरिक हे भाजपमध्ये पण आहे, काँग्रेसमध्ये पण आहे, शिवसेनेत आहे, राष्ट्रवादीत आहे, सर्व पक्षामध्ये आहे. पण ते वैयक्तिक जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न येतो सर्वांनी आपापले पक्ष बाजूला सोडलेले. आम्ही कुठल्याही पक्षाचं समर्थन करत नाही आणि कुठल्याही एका पक्षाच्या आम्ही विरोधात नाही. आम्ही सर्व पक्षाच्या फेवरमध्ये आणि सर्व पक्षाच्या नेत्यांना आम्ही विनंती करतो की सर्वांनी जसं तुम्ही आज SIT साठी चौकशी लावली की करा, तुमचं समाधान करून घ्या. आम्ही कोणी त्याला विरोध करणार नाही. पण त्याच तत्परतेने तुम्ही पुन्हा अधिवेशन घ्या आणि अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा त्वरित मार्गी लावा, ही आमची मागणी आहे. नाही मग आता हे इतके दिवस काय 6 महिन्यापासून आता हा एवढा ज्वलंत मुद्दा होता तर हा का त्यांनी त्यावेळेला काढला नाही, आताच का काढला? म्हणजे आंदोलनाला समजा काहीतरी एक वेगळं वळण द्यायचं. बरं ते जे बोलत आहेत त्या बोलण्यात काय अर्थ आहे सांगा ना. म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी कोणत्या मराठ्यांचे मुंडके मोडलेले? त्यांचे जे आरोप आहे मी ते बघितले की त्या केसमधून आम्हाला सोडवलं नाही, वकील ते हरीश साळवेस लावायचे होते, ते पैसे दिले नाही, मनी ऑर्डर केली नाही. स्वतः मनोज जरांगे पाटील त्यांच्याच खिशात पैसे राहत नव्हते तर ते कुठून पाठवतील नाही का. हरीश साळवे साहेब म्हणजे मोठे वकील आहे. आता एवढा मोठा वकील लावायचा तर ते पैसे काहीतरी त्यांचं त्यावेळेला काही ॲडजस्टमेंट असेल ती झाली नसेल. पण ज्या वकील बांधवांनी यांना सोडवलं होतं त्या वकिलांनीच काल पत्रकार परिषद घेऊन त्याचा खुलासा केलेला आहे की कशा पद्धतीने ते सोडवलेलं आहे. आणि जे अगोदर एक स्वतःला महाराज म्हणून घेतात तर तेही तिथं आले होते, ते काय बारसकर महाराज, तेही तिथं आले होते. त्यावेळेला मी तिथं होतो, मी बघितलं. त्यांचं असं म्हणणं आहे की मी ह्या लढ्यात 6 महिन्यापासून आहे पण मी बघितलं ते कधी मला दिसले नाही. पण ते तुकाराम महाराजांचे वंशज असं म्हणले. पण आमचं तुकाराम महाराजांच्या वंशजांशी बोलणं झालं, मोरे जे आहेत देऊचे, शिवाजीराव मोरे, डॉक्टर शिवाजीराव मोरे, त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी खुलासा केला की असं काही नाही. तुकाराम महाराज संस्थान तर्फे असं सांगण्यात येतं की तुकाराम महाराजांचा कुठे अपमान झालेला नाही आणि आम्ही मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी आहे. नाही आता तुम्हीच बघितलं ना, आज तुम्ही एवढे लोकप्रिय चॅनल आहेत तुमचे, तुम्ही सगळे आंदोलनं त्यांचेही कव्हर केले, सर्व पक्षाचे केले, सर्व संघटनांचे सर्व आंदोलनं तुम्ही कव्हर करता. तुम्ही वैयक्तिक जेवढं साधारण समाज बांधव त्यांच्या जवळ जाऊ शकत नाही ह्या मोठ्या प्रस्थापितांच्या, तेवढं जवळ तुम्ही जाता आणि तुमचे प्रश्न त्यांनी उत्तर देणं, कारण तुमच्या प्रश्नातच माणसं गुंतून जात असते. आज 6 महिन्यात तुम्ही बघितलं की कुठलाही पत्रकार मनोज जरांगे पाटलांना बोलण्यात हे नाही केलं. काय त्यांचं जर्नलिझम झालेलं नाही, त्यांचं इतकं शिक्षण नाही. मोठमोठाले तुम्ही नेते बघा ते तुम्ही गुंतून टाकतात प्रश्नांमध्ये, पण मनोज जरांगे पाटील कुठंच गुंतले नाही. आणि आज तुम्ही बघा आजपर्यंत कुठलाही त्यांनी गैरप्रकार केला हे निदर्शनास आलं नाही. त्या बांधवांनी काहीतरी 420ची त्या बारसकर महाराजनं ते सांगितलं त्या दिवशी की 420ची केस जरांगे पाटलावर आहे. जरांगे पाटलांना त्याचाही खुलासा केला होता परवाच्या इथं. ते आम्हाला माहीत नव्हती ती घटना, पण 420चा का आहे तर त्यांनी
जालना येथे अमोल कोल्हे यांचं महानाट्य ठेवलं होतं आणि त्या महानाट्याच्या वेळेस जे पैशाचा काहीतरी इश्यू होता तर ते त्या दुसरे जे 3 पार्टनर होते त्यांचं काहीतरी झालं होतं आणि त्यामुळं ती 420ची केस यांनी त्याच्यात अफरातफर केलेली नाही, तो गुन्हा नाही. आणि मागचं असू द्या 29 ऑगस्टपासून आजपर्यंत जरांगे पाटील काय ते समाजानं बघितलेलं आहे. मागचं तुम्ही मग आज बलात्कारी सत्तेत आहे, भ्रष्टाचारी सत्तेत आहे, तुम्हाला इकडून नाही भागलं तर ते दुसऱ्या पक्षात सत्ताधारी पक्षात जाऊन ते क्लीन होतात. आता गुन्हे दाखल झालेत जरांगे पाटलांवर बीडमध्ये, काय सांगा? मनोज जरांगे पाटलावर ते सामाजिक गुन्हे, हे सामाजिक गुन्हे म्हणजे समाजासाठी केलेले, हे काही दरोडा टाकला नाही. म्हणजे हे आज अण्णा हजारे साहेबांनी एवढं आंदोलन उभं केलं. आज रामदेव बाबाचं तुम्ही बघू शकता 2013ला त्यांनी आंदोलन उभं केलं होतं, त्यांना अक्षरशः असंच पळून जावं लागलं तो स्टेजवरून. शेवटी काय झालं, त्याचा इफेक्ट असा झाला की समाज बांधवांच्या मनात ती भावना राहिली आणि त्यांनी सरकार उलटून टाकलं. तिथं काही हिंसाचार झाला नाही, पण त्यांनी आपल्या मतदान रूपी म्हणजे अधिकार बजावला. अण्णा हजारे साहेबाच्या बाबतीत असंच झालं. अरविंद केजरीवाल यांना कोणी ओळखत नव्हतं, फक्त अण्णा हजारेच्या पाठीमागं होते आणि अण्णा हजारे राजकारण करीत नव्हते. तसंच जरांगे पाटील कुठल्याही याचं नाही, स्वतःचं आणि आज जागतिक लेवलचा नेता झालेलं आहे, म्हणजे नेतृत्व झालेलं आहे. सर्व मराठ्यांनी त्यांना मानलेलं आहे आणि सरकार, दिल्लीचं सरकार अजून झाले 15 वर्ष कोणी उलटू शकलं नाही. आमची एक सर्वसामान्य मराठ्यांची वैयक्तिक आमची भावना आहे की मनोज जरांगे पाटलांनी स्वतःचा पक्ष काढावा. हे सत्ताधारी किंवा हे विरोधक हे यांच्या स्वार्थासाठी जशी एकत्र होतात आणि हे खेळखंडोबा करून टाकतात सर्व समाजाचा, तर असं न करता आपली मराठा आरक्षणाची मागणी आजची नाही, 29 ऑगस्टची नाही, आपला हा 30-40-50 वर्ष 41 वर्षाचा आपला हा लढा आहे आणि याला कुठल्याही पक्षानं आजपर्यंत साथ दिलेली नाही. म्हणून अशी एक अपेक्षा होती, सर्वसामान्य मराठे एकत्र झाले होते, सर्वांची भावना होती आणि सर्व जाती धर्माचे बांधव. जसं पहिले निवडणुकीमध्ये काय व्हायचं, हिंदू मुस्लिम, मराठा दलित किंवा मराठा ब्राह्मण हे वाद लावण्यात येत होते. आता जागरूक झालेलं आहे समाज. तुम्हाला हे आता लोकसभेच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला लगेच दिसून येईल की याचा काय इफेक्ट होतो, नाही का. म्हणजे यांनी विधानसभेच्या वेळेस यांनी जागरूक व्हा. मनोज जरांगे पाटलाचा राजकारणात येण्याचा आजपर्यंत आम्ही बऱ्याच वेळा चर्चा केली, अशी आम्ही मागणी करतो की राजकीय पक्ष काढा, म्हणजे दुसऱ्याच दिवशी तुम्ही लगे अधिवेशन घ्या, आरक्षणाचा मुद्दा मान्य करा. जरांगे पाटील शेतकरी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना चांगले माहिती आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावू शकते, कष्टकरी नोकरदार नोकऱ्या उपलब्ध करून देऊ शकते, गोरगरिबाला मोफत शिक्षण, अशी आम्हाला अपेक्षा आहे की जरांगे पाटील करू शकते. आता शेवटी तो निर्णय त्यांचा आहे, मागणी करणं हा आमचा अधिकार आहे. तरी मी सत्ताधाऱ्यांना सगळ्यांना सांगतो की आम्हाला काही पक्षभिक्ष नाही काढायचं, आम्हाला फक्त पाहिजे आरक्षण. आधी आरक्षण मग इलेक्शन. आणि जर तुम्ही लावलीच आचारसंहिता तर लावा, आम्ही आचारसंहितेचं पालन करतो. पण आम्ही समाज बांधवाला हे नाही सांगू शकत की ह्या पक्षाला मतदान करा. तर तुम्ही आरक्षण देऊन स्वतःवर गुलाल, स्वतःवर आम्ही हजारो JCB सगळ्या बांधवाला सांगतो की यांच्यावर हजारो JCBने यांच्यावर फुलं उधळा म्हणून, नाही का.